सध्या उन्हाचा तडाखा खूप वाढल्यामुळे शेती पिकांसह दुग्ध व्यवसायावरती सुद्धा परिणाम झालाय। वाढत्या उन्हामुळे दूध उत्पादन 20% घटल्याचं दूध उत्पादकांनी सांगितलंय। हिरवा चारा मिळत नाहीये, त्यामुळे दूध उत्पादनावरती परिणाम झालाय। तसंच ऊन वाढल्यामुळे दुभत्या जनावरांची विशेष काळजी घ्यावी लागते। त्यामुळे एकीकडे दुधाचं उत्पादन कमी होतंय, त्यातच साऱ्याचा खर्च वाढतोय असं शेतकऱ्यांनी सांगितलंय। म्हणून वाढत्या तापमानाचा फटका आता दूध व्यवसायावरती सुद्धा होतोय असं चित्र स्पष्टपणे दिसतंय। उन्हामुळं माझं दूध 2 महिन्यापूर्वी 220 लिटर ते 210 लिटर होतं आणि आता अति उष्णतेमुळे गाय धापा टाकतात, तर दूध उत्पादन घट होऊन 160 लिटर दूध जातंय आणि हिरवा चारा उपलब्ध नसल्यामुळे जी पिंडी 5 रुपये भेटत होती ती आज 12-13 रुपयाला 25 ते 30 किलोमीटरवरून जाऊन आणावं लागतं। त्या हिरव्या चाऱ्याशिवाय दूध निघू शकत नाही। बरं, उन्हाचा काय परिणाम होतो नेमकी? उन्हामुळं गाया धापा टाकतात आणि अति टेम्परेचर 2 वर्षापूर्वी टेम्परेचर फुल असल्यामुळे दूध उत्पादनात घट झालेली आहे। उन्हामुळे गायांना ऊन खूप लागतं, त्या गाया धापा टाकतात, त्यांना सावलीला बांधावं लागतं, 2-3 वेळेस सोडावं लागतं, पाणी पाजावं लागतं 3 जास्त वेळेस आणि धुवावं पण लागतात गाया आणि उन्हाच्या झळा लागू नये म्हणून त्यांना पडदे सावली अशी करावं लागते। आमचं सध्या 5,500 लिटर दूध कलेक्शन आहे, पूर्ण शेतकऱ्यांचं आहे आणि त्याच्यामध्ये एक 500 ते 600 लिटरची घट झालेली आहे सध्या या उष्णतेमुळं। आणि प्रत्येक वर्षी काय होतंय, टेम्परेचर वाढतच चाललेलं आहे आणि या वाढत्या टेम्परेचरमुळे प्रत्येक वर्षी असाच प्रॉब्लेम येतोय, दूध कमी होतंय म्हणून। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।